आणि आता आखाड्याचा विषय अर्थात पानिपतचं चौथं युद्ध 1761 मध्ये पानिपतच्या युद्धामध्ये मराठे हरले आणि त्यानंतर भारत कित्येक वर्ष 200 वर्ष जवळपास मागे गेला असं अमित शहानी याची आठवण करून दिलेली आहे। आणि असंच पानिपतचं युद्ध हे आगामी काळामध्ये म्हणजे 2019 मध्ये दिल्ली आणि देशामध्ये होऊ शकतं आणि जर हे युद्ध हरलं तर पुन्हा आपला देश पारतंत्र्यात जाईल असं अमित शहांचं म्हणणं होतं। अर्थात सगळ्यात मोठा पक्ष भाजप स्वतःला मराठा समजतो आणि तेवढी मोठी फौज त्यांच्याकडे आहे देखील आणि त्यांना या पानिपतच्या लढाईमध्ये नेमकं काय होईल हे चित्र आता अमित शहांना नेमकं दिसतंय का? भाजपला खरंच भीती वाटते का 2019 ची? पाहूयात एक रिपोर्ट आणि त्यानंतर चर्चा। उत्तर प्रदेशात मोदींना रोखण्यासाठी अखिलेश मायावती मैदानात। इन दोनों गुरु व चेले की नींद उड़ाने वाली अति महत्वपूर्ण एवं ऐतिहासिक प्रेस कॉन्फ्रेंस हो रही है। भाजपला हरवण्यासाठी सपा बसपा एकत्र, जिसमें से बीएसपी 38 लोकसभा की सीटों पर और एसपी 38 लोकसभा की सीटों पर मिलकर ये चुनाव लड़ेगी। जब भी जी चाहे तो नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग। ये सारे मिलकर अब देश में एक मजबूर सरकार बनाने में जुट गए। दिल्लीच्या सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशातून निघतो त्याच उत्तर प्रदेशात मोदींना हरवण्याचा मास्टर प्लॅन अखिलेश मायावतींनी एकत्र येऊन जाहीर केला। सपा बसपानं भाजपा विरोधात मोठं आव्हान तर उभं केलंच आहे, तर दुसरीकडे मतांचं गणित लक्षात घेऊन काँग्रेसलाही दूर ठेवलं। सबसे बड़े व महत्वपूर्ण राज्य में हवा का रुख पूरी तरह से बदलते हुए तथा बीजेपी जैसी घोर जातिवादी व सांप्रदायिक पार्टी को पछाड़ते हुए तब यहाँ सरकार भी बनाई गई थी। एक बार फिर हमने यहाँ देश में लगभग उसी प्रकार की दूषित राजनीतिक व सांप्रदायिकता के माहौल के मद्देनजर रखते हुए आपस में चुनावी समझौता करने का फैसला लिया है। गठबंधन को लेकर कांग्रेस पार्टी के बारे में यह बात भी सर्वविदित है कि बीएसपी व सपा को कांग्रेस पार्टी के साथ चुनावी गठबंधन करने से कोई खास लाभ मिलने वाला नहीं है, क्योंकि इस मामले में हमारा अभी तक का अनुभव ये रहा है कि इनके साथ गठबंधन करके चुनाव लड़ने से हमें छोड़ी गई सीटों पर इस पार्टी का अपना अधिकांश वोट ट्रांसफर नहीं होता है। बहुजन समाज पार्टी और समाजवादी पार्टी के गठबंधन से घबराकर अपनी आदत के अनुसार भाजपा तरह तरह के षड्यंत्र रच सकती है, गलत फहमी पैदा करके हमारे कार्यकर्ताओं के बीच नफरत का वातावरण बना सकती है। भाजपा द्वारा दंगा फसाद कराने का प्रयास भी किया जा सकता है, परंतु हमें संयम और धैर्य से काम लेना है। आता मायावती अखिलेशच्या आघाडीनंतर नेमके आकडे काय सांगतात त्यावरही एक नजर टाकूया। अखिलेश मायावती एकत्र आले तर 80 पैकी जवळपास 42 जागा जिंकण्याचा अंदाज आहे। 2014 मधील भाजप अपना दलची मतांची टक्केवारी 43.6%, तर एसपी आणि बीएसपीला 42.1% मते मिळाली होती। एसपी बीएसपी सोबत आरएलडी ही असणार आहे, त्यामुळे मतांची टक्केवारी 43% जाईल। म्हणजेच सपा बसपा एकत्र येणं म्हणजे विजय पक्का असं समीकरण म्हणून आता पाहिलं जातंय। त्यामुळे भाजपच्या नेत्यांनीही आता त्याच ताकदीनं पलटवार करण्यास सुरुवात केली आहे। ये सारे मिलकर अब देश में एक मजबूर सरकार बनाने में जुट गए। वो नहीं चाहते कि देश में मजबूत सरकार बने और उनकी दुकान फिर बंद हो जाए। वो मजबूर सरकार चाहते हैं ताकि भ्रष्टाचार कर सके। पानीपत की तीसरी लड़ाई में अब्दाली और सदाशिव भाऊ के बीच में लड़ाई हुई। दुर्भाग्य से पानीपत की तीसरी लड़ाई मराठा सैन्य हार गया। परिणाम क्या हुआ? सिर्फ एक युद्ध नहीं आ रहे,
131 युद्ध जीतने वाली मराठा सेना एक युद्ध हार गई, देश 200 साल तक गुलामी की खप्पर में धंस गया। कि जब भी जी चाहे तो नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग। और आज केवल हमारे डर के कारण, हमने जो देश में काम किया उस डर के कारण, जिनको पता चल गया कि हमारा बैंड बाजा बच चुका है, हम जीत नहीं सकते, हमारे डिपॉजिट बच नहीं सकते, ऐसे हारे हुए मन के लोग इकट्ठा होकर अलायंस करके हमको हराने की बात कर रहे हैं। एकीकडे उत्तर प्रदेशात भाजपवर अपना दल नाराज आहे, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत अजून तरी जमताना दिसत नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशातच नाही तर इतर राज्यांमध्येही भाजपची डोकीदुखी वाढलीच आहे। आता अमित शहांच्या भाषेत बोलायचं झालं तर 2019ची पानिपतची लढाई कोण जिंकणार हे 4 महिन्यातच स्पष्ट होणार आहे। विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली। अमित शहा म्हणतात भाजप म्हणजे मराठा फौज आणि विरोधक म्हणजे अब्दालीचा सैन्य। 2019 हे पानिपतचं युद्ध नेमकं कोण जिंकणार, मराठा का मग अब्दाली फौज? चर्चा करते। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम, समाजवादी पार्टीच्या प्रवक्ते रईस शेख, त्यानंतर निवडणूक विश्लेषक प्रोफेसर विश्राम ढोले आपल्यासोबत आहेत, बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष सुरेश विद्यागर आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि प्रवक्त्या विद्या चव्हाण या चर्चेमध्ये सहभागी आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत। राम कदम, झोपेची गोळी घेतली का नाही? निखिला, जेव्हा 2 पक्ष एकत्र येतात त्याचा सरळ अर्थ असा होतो की त्या दोन्ही पक्षांची मानसिकता भारतीय जनता पार्टीच्या समोर एकट्यानं लढण्याची मानसिकता नाही, आपण पराभूत हो या भीतीपोटी हे 2 पक्ष जे वेगवेगळ्या विचारांचे आहेत याचं अजिबात जमत नव्हतं। फक्त तुमची झोप उडाली की नाही राम कदम? भाजपची झोप उडाली की नाही यामुळे? 2 पक्ष एकत्र आलेले आहेत आणि राजकारणामध्ये निवडणूक नाही, ऐका विषय प्रश्नच नाही, आम्ही तयार आहोत। आणि मुळामध्ये त्यावेळेसची आपण जर मतांची बेरीज पाहिली दोन्ही वेळची तरी ती मतं आमची अधिक आहेत, तर त्याच्यामुळे फक्त मीडियाला हे चर्चेचं वातावरण मिळालं, बाकी काही नाही। आणि निवडणुका म्हटलं तर युती काही पक्षांनी एकत्र येणं हे येऊ घातलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचा काही विशेष नाही। बर, मतांचं गणित राम कदम तुम्ही भारतीय म्हणता जनता पार्टीची जी संघटन शक्ती आहे बूथ लेवलची, ती संघटन शक्ती अतिशय राम कदम तुम्ही मतांचं गणित इथे म्हणता, मी तुला पूर्ण बोलू दिलं। मात्र आता तुम्हाला मी सांगते 2014 मध्ये भाजपला 42% मतं होती आणि सपा आणि बीएसपी या दोघांनाही, सपाला 22 आणि बसपाला 19% मतं होती। दोघांच्या मतांची बेरीज जर केली तर जवळपास 41% मतं ही अखिलेश यादव आणि त्यानंतर मायावती यांना होती। 2017 मध्ये योगी ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला भाजपची वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते सुद्धा 39% झालेलं आहे, म्हणजे कमी झालेलं आहे। तुम्ही जे सांगताय की तुम्हाला वोटिंग पर्सेंट तिथे जास्त होतं, तर आता ते तसं काही झालेलं नाहीये। 8% जो सर्वे आलाय त्यामध्ये 8% भाजपची लोकप्रियता कमी झालेली आहे, तरीही तुम्ही म्हणता की कुठलीही भीती नाही। प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस सर्वे होतात आणि त्या सर्वेच्या विरोधात जाऊन किंवा काही सर्वे बरोबर आलेत आणि अनेक सर्वे आपण चुकताना सुद्धा पाहिलेले आहेत। ज्या पद्धतीनं मागच्या 4.5 वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आणि भारताचं नाव सबंध जगामध्ये ज्या पद्धतीनं आपण उंचावर आणण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे भाजपच्या सरकारला, मोदी सरकारला, या सगळ्या गोष्टी पाहता हे सगळे सर्वे पूर्णपणे साफ फेल होतील आणि केंद्रात सुद्धा भाजपचं सरकार येईल, आपण स्वतः पाहाल। बर, राम कदम भ्रष्टाचाराचा आरोप नाही म्हणताय, मात्र राफेलवरून राहुल गांधींनी घेरलंय तुम्हाला। सुरेश विद्याकर आपल्यासोबत आहेत बहुजन समाज पार्टीचे। सुरेश विद्याकर, तुम्ही खांब फोडणार भाजपला, झोप उडवणार त्यांची? सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्याला डावलून चालणार नाही निखिला। राफेल वरून सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल नाही, निखिला, राफेल वरून सुप्रीम कोर्टानं दिलेली क्लीन चिट राफेल वरून आम्ही काहीच म्हणत नाही आहोत, आम्ही फक्त एवढं म्हटलं की राहुल गांधींनी कोंडी केली आहे तुमची राफेल वरून। सुरेश विद्यागर आणि त्यानंतर रईस शेख। सुरेश विद्यागर, आपण जे म्हणाल ते सांगितलं, झोप उडवली तुम्ही भाजपची। सुप्रीम कोर्टानं त्यांना तोंडघशी पाडलं ना।
आज 12 वाजता जे बहन मायावतीजी सुप्रीम कोर्टाने आणि त्याला अखिलेश चौकशी यादवजी पाहिजे. यांनी या थांबा प्रकरणात थांबा राफेल हा विषय नाही आपला म्हणून राफेलच्या थांबा बाबतीमध्ये थोडंसं कोणताही ऐकून घ्या भ्रष्टाचार बहुजन समाज साहेब. पहिलीच ऐकून घ्या झोप उडवणार आहेत ते तुमची कदम साहेब बोला. तुमची झोप उडाली म्हणून तुम्हाला राफेल आठवत आहे, कारण राफेल हा जे मुद्दा आहे पहिला तुम्ही बोफोर्सच्या नावाने ओरडत सुरेश होता. सुरेश विद्यागर राफेलवर नंतर जाऊ बोफोर्सवर नंतर जाऊ आता तुमचं बोला. आता जो आहे बहन मायावतीजींनी जी 12 वाजता आणि अखिलेशजींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर पूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला जो वर्ग होता त्याला एक मोठा पर्याय मिळालेला आहे आणि तो पर्याय आहे तो म्हणजे बहुजन समाज पार्टी आणि सपाची अलायन्स. उत्तर प्रदेशमध्ये अलायन्स आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी 28 सीटवर सेकंडला होती आणि बीएसपी 35 सीटवर सेकंडला होती. त्यामुळं या जर 2 सीट आहेत या पद्धतीने आम्ही वोट शेअरिंग केलेलं आहे. 38 सीट आम्ही घेतलेले आहेत. काही आमचे स्थानिक तिथले छोटे पक्ष जे आहेत तेही आमच्या सोबत येणार आहेत, त्यांच्याही आम्ही त्यांनाही ऍडजस्ट करून घेणार आहोत. परंतु येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला रोखणं आणि जी जातीय जी मानसिकता निर्माण झालेली आहे देशामध्ये, जे धर्मांध वातावरण निर्माण झालेलं आहे, याला थांबवण्यासाठी ही जी अलायन्स आहे ही मोठं काम करेल असं आमचं या ठिकाणी मत आहे. बरं फार उशिरा सुचलं शहाणपण, मात्र उशिरा तरी सुचलं. रईस शेख बोला. रईस शेख तुम्ही देखील देखिए, झोप उडवणार. अलायंस अनाउंस हुआ है उत्तर प्रदेश में. काँग्रेसला घेत नाही मात्र तुम्ही तुमच्या सोबत. तुम्ही बघा देश नहीं, कांग्रेस पे भी मैं बोलूंगा. पहले तो मैं सपा और बसपा के अलायंस पे बोलूंगा. रईस शेख मराठीत बोला ना. आप देख रहे हैं जिस तरह से नाही मुंबईत आहोत आणि प्रयत्न करतो मी मराठीत बोलायला. प्रयत्न करा. आपण बघितलंय तर भारतीय जनता पार्टीचा जे कॉन्क्लेव्ह चालला आहे तिथे एक मात्र टार्गेट त्यांचा बसपा आणि सपा आहे आणि यातूनच तुम्ही बघा तुमचा निष्कर्ष होईल की त्यांची झोप कशी उडवलेली आहे बसपा आणि सपानी. देशामध्ये एक चांगला मेसेज आपण दिलेला आहोत. उत्तर प्रदेशची परिस्थिती सध्या आहे ती आकडेवारी तुम्ही सांगता 2014 आणि त्यानंतर योगी सरकार जेव्हा आली तर जे पर्सेंटेज तुम्ही सांगतात, सध्या परिस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी योगी असो की मोदींची सरकार हो त्यांना नकारलेलं आहे. कारण एक धर्मवर तुम्ही राजकारण करता आणि ती परिस्थिती तुम्ही आणली उत्तर प्रदेशमध्ये. लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स झालेला आहे, गव्हर्नन्स कोलॅप्स झालेला आहे. अशी परिस्थितीमध्ये बीएसपी आणि एसपी एकत्र येऊन भारतामध्ये मला असं वाटतंय की एक विकल्प आणलेला आहे. बरं एक पर्याय तुम्ही उभा करताय. राम कदम उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली सुद्धा, जागा वाटप झालं सुद्धा. तिथे अखिलेश यादव आणि त्यानंतर मायावती यांचीही आघाडी झाली, घोषणा सुद्धा झाली, जागा वाटप सुद्धा झालं. भाजपचं कुठेच काही दिसत नाही. कसं जिंकणार तुम्ही पानिपतचं युद्ध? निखिला, आपण चर्चा करताना चर्चेचा सूर असा आहे की जसं काय निवडणुका झाल्या त्याचा निकाल आला आणि आपण निकालाची चर्चा करतो अशी आपण चर्चा करतो. हे काही योग्य नाही. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो धसका घेतला यांची झोप उडाली आहे, आमची नाही उडाली आहे, या पक्षांची झोप उडाली म्हणून ही युती करतायत. म्हणून हे अजून 3 महिने शिल्लक आहेत, आतापासून जाहीर का करतायत याचा विचार करा. कारण ज्या पद्धतीनं प्रामाणिक एक सरकार या देशाला 4.5 वर्षात मिळालं आणि अनेक गोरगरिबांना त्या सरकारचा फायदा झाला, तर हे लोक काय करतात करू देत, पण या देशातला गरीब माणूस हा भाजपच्या सोबत आहे. मोदींवर त्यांचा विश्वास आहे. ज्या दिवशी निवडणुका होतील, निकाल लागेल, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की जरी करता वर कितीही वावटळ उडवली तरी सुद्धा या देशातला खरोखर गरीब माणूस हा मोदींच्या सोबत आहे. पानिपत कोणाचं होणार? मला फार महत्वाचं बोलायचं आहे. प्रामाणिकपणा कशाशी खातात हे पहिल्यांदा सांगावं त्यांनी. गोरगरिबांना फायदा, कोणते गोरगरीब? नरेंद्र मोदींना गोरगरीब असले म्हणजे नीरव मोदी आहे का अनिल अंबानी आहे? 30,000 कोटीचं राफेलचे डील केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला क्लीन चिट दिलेलं नाही, खोटं सांगू नका. या ठिकाणी 30,000 कोटी अनिल अंबानीला का दिले हा प्रश्न संसद आहे. संसद वेगळी असते, सुप्रीम कोर्ट वेगळा असतो. तेव्हा सुप्रीम कोर्टाचा काय आदेश आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे.
राफेलच्या बाबतीत 30,000 कोटी अनिल अंबानींना का दिले? साधं खेळण्यातलं विमान सुद्धा बनवता येत नाही आणि पुन्हा प्रामाणिकपणाच्या गप्पा मारायच्या आणि आम्ही ते ऐकून घ्यायच्या. महाराष्ट्रामध्ये 22 मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना क्लीन चिट दिली आहे देवेंद्र फडणवीसने. आता लोक क्लीन चिट द्यायला निघालेत तुम्हाला. तेव्हा जे बोलताय ते विचार करून बोला. प्रामाणिकपणाबद्दल बोलतात. प्रामाणिकपणाची व्याख्या समजून घ्या आधी. हेमलता पाटील, का अमित शहानी पानिपत असं नेमकं का म्हटलं असेल इथे? काय अंदाज काँग्रेसचा? आपण बघितलं निखिला, आता जे राम कदम बोलतायत ते सगळं प्रचारिकी थाटाचं भाषण सुरू आहे. परंतु आजचा जो विषय आहे तो प्रादेशिक पक्षांची भाजप बरोबर आघाडी होणार का आणि प्रादेशिक पक्ष भाजप बरोबर येण्यास का उत्सुक नाहीत हा विषय महत्वाचा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की प्रादेशिक पक्षांना भारतीय जनता पक्षाबद्दल कुठल्याही पद्धतीचा विश्वास राहिलेला नाही. म्हणजे चंद्राबाबूंनी सुरुवात केली, आपण सगळीकडे बघितलं. आणि आजची जी उत्तर प्रदेशमधली जी आघाडी झालेली आहे ती भाजपची नक्कीच झोप उडवणारी आहे. कारण उत्तर प्रदेश मधल्या मतांच्या संख्येवरती आणि खासदारांच्या संख्येवरती पंतप्रधानपदी कोण बसणार हे जवळपास निश्चित होतं. आणि त्यामुळे आजचा जो निर्णय आहे तो भाजपसाठी नक्कीच डोकेधक्के आहे. आता पानिपत बरोबर का तुलना केली तर त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये मुस्लिमांबरोबर तुलना करायची सवय आहे. म्हणजे काँग्रेस निवडून आलं तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील, तर त्यांची ही पहिल्यापासून सवय आहे. आत्ताची जी तुलना केली ती अत्यंत दुर्दैवी आहे. कारण पानिपतच्या युद्धाची आणि आजच्या या निवडणुकीची तुलना करणं हे संपूर्णपणे अयोग्य आहे. मराठे शूरवीर होते आणि मराठे म्हणजे भाजप आणि अब्दाली म्हणजे सगळे विरोधक आणि मुस्लिम म्हणजे इतर पक्ष. तर हे असं काहीतरी करून लोकांना भडकवण्याचं हे काम आहे. आणि राम कदम जे आता म्हटले तर मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही कशा पद्धतीची आघाडी केली होती? तेव्हा तुम्ही काय वैचारिक तुमचे मतभेद नव्हते का? म्हणजे आपल्या बाबतीत होतं ते योग्य होतं आणि विरोधकांच्या बाबतीत होतं ते सगळं चुकीचं होतं. महत्वाचा प्रश्न राम कदम तुमच्यासाठी. मी येते तुमच्याकडे. हेमलता पाटील थांबा. मात्र युपी मधल्या या आघाडीनं मायावती अखिलेश एकत्र आल्यामुळे एवढे आनंदित होऊ नका, कारण काँग्रेससाठी देखील ती धोक्याची घंटा आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. राम कदम, युपी मध्ये मायावती आणि अखिलेश एकत्र आल्यावर तुम्हाला खुपतं, मात्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिवसेनेच्या मागे लागलात युतीसाठी. इथे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली, जागा वाटप झालं, मात्र इथे शिवसेना काही तुम्हाला भाव द्यायला तयार नाही. युती काय अजून होत नाही. वाट बिकट तुमची दिल्लीची. मागे लागला हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. आम्ही काही मागे लागलेलो नाही आहोत. येत असतील सोबत तर त्यांचं स्वागत आहे. येणार नसतील तर स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. मागे लागलात वगैरे हा तुमचा मीडियाचा शब्द आहे. आमच्या दोन्ही पक्षांची ही समान विचारधारा, हिंदुत्व या विषयावर दोन्ही पक्षांचं एकमत आहे. युपीमध्ये बसपा सपाचं तसं आहे का? एक जण पूर्वेला आहे आणि दुसरा पश्चिमेला आहे आणि मागच्या वेळेस निवडणूक वेगवेगळी लढतात, एकमेकांना शिव्या घालत. आणि यावेळेची निवडणूक बरोबर युती करण्याचं सुस्त का सुस्त? कारण यावेळेस जर युती न करता लढले तर डिपॉझिट सुद्धा राहणार नाही त्यांचं. जम्मू काश्मीरमध्ये तो वेगळा स्वतंत्र विषय आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये ज्यावेळेस आमचं पटलं नाही सोडून दिलं ना आम्ही, त्यावेळेस इथे पर्याय नव्हता. त्या ठिकाणी असेंब्ली निर्माण झाली, तुम्हाला ठाऊक आहे. आणि राहिला बसपा आणि सपा हे दोघे जण जर युपी मध्ये एकटे लढले तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल या भीतीपोटी त्यांनी युती केलेली आहे. याचा विशेष काही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. आमचे लाभार्थी राम कदम, महाराष्ट्रात शिवसेना जर आली नाही तुमच्या सोबत तर तुमचंही महाराष्ट्रात तेच होईल की? प्रमाणात आहे. राम कदम जी, मैं कहना चाहूंगा कि सब लोग कह रहे हैं बीजेपी की नींद उड़ गई. मुझे तो लग रहा है कि बीजेपी अभी भी सो रही है. मुझे लग रहा है बीजेपी अभी भी सो रही है कि आपको वास्तुस्थिति पता नहीं. और शिवसेना बीजेपी में कितनी विचारधाराओं की मेल है वो हम रोज देखते हैं महानगर पालिका में. आपने जो कहा कि बीएसपी और सपा की सोच नहीं मिलती, बसपा और सपा दोनों गोरगरीबों के लिए काम करते हैं, वंचित जो सेक्शन है उसके लिए काम करते हैं. और आज पूरे देश में जो एक सोच बनी है कि भारतीय जनता पार्टी का जो 4.5 साल का कार्यकाल है जिसमें देश के इंस्टीट्यूशंस को डिस्ट्रॉय किया गया, जिस तरह से देश पीछे गया,
उसकी बुनियाद पे ये अलायंस हुआ है। और आप डिपॉजिट जब्त होने की बात कर रहे हैं, आप पिछले दिनों में जितने चुनाव उत्तर प्रदेश में हुए हैं जिला स्तर पे, आप उनके निकष आप उनके रिजल्ट्स देखेंगे तो आपको पता चलेगा कि उत्तर प्रदेश में किस तरफ हवा चल रही है। नक्कीच। और आप जो बोल रहे हैं, एक थांबा आणि सुरेश विद्यार्थी तुम्ही थांबा। भारतीय जनता प्रोफेसर पार्टी- विश्राम ढोले आपल्या सोबत आहेत। विश्राम ढोले, उत्तर प्रदेश मधलं सगळं गणित एसपी बसपाचं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं काँग्रेस एनसीपी एकत्र लढल्यानंतर आणि भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले तर एकूण काय चित्र असेल? राम कदम जे म्हणतात की युपी मध्ये डिपॉझिट जप्त होईल किंवा महाराष्ट्रामध्ये काही फरक पडणार नाही, डोले तुमचं नेमकं काय मत आहे या सगळ्या संदर्भात? हे तर उघड आहे की मागच्या वेळा म्हणजे 2014च्या वेळची सारखी स्थिती तर आता निश्चित नाही आहे. म्हणजे अगदी नुसतं युपीचा जरी विचार करायचा झाला तरी युपीमध्ये मागच्या वेळा जे भाजपला यश मिळालं होतं ते मुळातच खूप जास्त होतं. त्यामुळे युती हो न हो ते यश यावेळेला कमीच होणार, ती संख्या कमीच होणार. हे तसंही साधारणतः आपण निवडणुकांचे जे कल असतात त्याच्यावरून आपण बघू शकतो. पण आज जी युती झालेली आहे, म्हणजे युतीची चर्चा आता चाललीच होती सपा बसपा, पण आज याच्यानी ज्यावर शिक्कामोर्तब झाला ती निश्चितच भाजपच्या गोटामध्ये चित्ता वाढवणारी आहे. याचं कारण असं की अगदी साधा निर्णय जरी आपण बघितला तर युपीतली जातीची समीकरण जर लक्षात घेतली तर युपी मधली ओबीसींची आणि दलित किंवा महादलित यांच्या मतांची जर युती तशी प्रत्यक्ष ग्राउंडवर झाली तर भाजपसाठी हे निश्चित कठीण जाणार आहे. पण या संदर्भामध्ये मी एक सांगतो की जरी आता हे झालं असलं तरी अजून 2-2.5 महिने आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये मला असं वाटतं की भाजपला याचा काहीसा अंदाज आला असावा. म्हणून जी सवर्णांसाठी 10% वगैरे हे जे आपण बघितलं, मला असं वाटतं की या दृष्टीने भाजप या सपा बसपाला थोडंसं काउंटर करू शकेल अशा काही समीकरणांच्या दिशेने भाजप जात आहे. अर्थात त्याचा किती फायदा होईल हे आता सांगणं अवघड आहे, पण एक निश्चित आहे की ही युती भाजपला निश्चित काळजीत पाडणारी आहे. त्यांच्या मताधिक्यामध्ये युपीचा जो मताधिक्य प्रचंड होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याला आव्हान देणारी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये काहीसं असंच चित्र आहे. पण मला असं वाटतं की याचा परिणाम कदाचित महाराष्ट्रावर असा होऊ शकेल की महाराष्ट्रामध्ये युती करण्यासाठी भाजपवर आता थोडा अधिक दबाव येईल. कारण तिकडे आता हे फॉर्मली झालं जर असेल तर कदाचित भाजपावर दबाव येईल आणि एका अर्थाने थोडं सेनेला त्याचं एक ऍडव्हान्टेज या ठिकाणी मिळू शकतो. पण या दोन्ही घटना भाजपच्या निश्चितपणे चिंतेत भर घालणाऱ्या आहे. प्रत्यक्ष त्याचा सीट मध्ये कसा परिणाम होतो हे आता सांगणं थोडंसं घ्यायचं ठरेल, कारण अजून 2-3-2.5 महिने आहेत, 2.5-3 महिने आहेत. या 3 महिन्यामध्ये काय नॅरेटिव्ह समोर येतं, काय इश्यू आणतात, मध्ये कुठल्या घटना घडतात, कुठल्या नवीन घोषणा येतात, बजेट कसं येतं, अशा अनेक आहेत. पण आत्ताची स्थिती मात्र निश्चितपणे चिंता निर्माण करणारी या भाजपासाठी यात काही शंका. नक्कीच ढोले सर, आणि घोडा मैदान काही फार दूर नाहीये. 2-3 महिन्यात ते चित्र स्पष्ट देखील होणार आहे. पानिपतची लढाई नेमकी कोण जिंकणार? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. देशातील सगळ्यात मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष म्हणतात पानिपतचं युद्ध होणार. पानिपतचं चौथं युद्ध आम्हीच जिंकणार, कारण आम्ही मराठी आहोत. यावेळेला हे युद्ध आम्ही जिंकणार असं अमित शहा म्हणत असले तरी पानिपतच्या लढाईत मराठ्यांची फौज मागे पडली होती आणि त्यामुळे भारत 200 वर्ष मागे गेला असे अमित शहा म्हणतात. का त्यांना महाराष्ट्राची जिजाऊंची आठवण झाली? राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुद्धा जिजाऊंच्या जयंतीचा उल्लेख यामध्ये करण्यात आला. मराठे, जिजाऊ, महाराष्ट्र सातत्यानं अमित शहा आणि त्यांच्या नेत्यांच्या तोंडी येत आहेत. युपी नंतर सगळ्यात मोठं राज्य जर असेल, जास्त जागा जर असतील त्या महाराष्ट्रात, आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे देखील आता अमित शहांचं तेवढंच लक्ष दिसतं. विद्याताई, तुमच्याकडे येते. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तर आता झालेली आहे. भाजप आणि युती शिवसेना यांची युती अजूनही काही खरं नाही, अजूनही काही दिसत नाही. यामध्ये पाणी पाजणार का भाजपला? निश्चितच भाजपला पाणी पाजणार, कारण तुम्हाला माहिती आहे की फक्त महाराष्ट्रातच आघाडी झालेली नाहीये, तर यांनी जी आपल्या मित्रपक्षांना तुच्छतेची वागणूक दिलेली आहे, कुठल्याही निर्णयामध्ये, धोरणामध्ये सहभागी करून घेतलेलं नाहीये. आणि तेलुगू देसम, जम्मू काश्मीर मधले पीडीपी असेल, राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उपेंद्र कुशवाहा असतील, यांना सगळ्यांना म्हणजे हे सगळे बाहेर पडलेत ना. यांना आता समतेची वागणूक मिळालेली नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं हे युपी मध्ये जे झालंय, महाराष्ट्रात पण राष्ट्रवादी काँग्रेस आलेलं एकत्र, आणि यांना मित्र का उरलेला नाहीये, तर यांनी जे डिक्टेटरशिप केलेली आहे, म्हणजे फक्त मी आणि मीच, म्हणजे स्वतःच्या पक्षातल्या लोकांनाही विचारलेलं नाही. मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये सुद्धा निर्णय घेतलेले नाही सर्वसहमतीने.
त्यामुळे त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे. भ्रष्टाचारामुळे नाहीये, कारण भ्ष्टाचार तर त्यांनी केलेलाच आहे. त्याच्यामध्ये राफेलच्या याच्यावर उत्तरं दिलेली नाही आहेत किंवा अनेक जे मोठे मोठे धनदांडगे राम कदम, महाराष्ट्रातली वाट सुद्धा तेवढीच कठीण असणार. 48 जागा आहेत, मात्र जर शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नाही तर शिवसेनेच्याही जागा कमी होतील, तुमच्याही जागा कमी होतील. तुमचा सर्वे तसं सांगतो. नाही नाही, अजून काही शिवसेना भाजपविषयी अजून काही निर्णय अजून झालेला नाही. जेव्हा निर्णय होईल तेव्हा त्याच्यावर चर्चा करता येईल. पण आता या क्षणाला सोबत कुणी आला तर त्याच्या सोबत लढण्याची तयारी, नाही आला तर त्याच्याशिवाय लढण्याची तयारी आमची आहे. आणि एक लक्षात घ्या की 4.5 वर्षापूर्वीची महाराष्ट्रातली स्थिती आणि 4.5 वर्षाच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात केलेलं काम याच्या नंतरची स्थिती याच्यात खूप फरक आहे. अगदी तेव्हा मागच्या 4.5 वर्षात जेवढ्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या त्या सगळ्या निवडणुका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला क्रमांक 1 ची मतं मिळालीत आणि ती स्थिती या येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा राहील. हेमलता पाटील बोला. निखिला, ज्या शिवसेनेचं बोट धरून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये स्वतःचा शिरकाव केला, त्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष युती झाली तर ठीक, नाही तर पटक देंगे असा शब्द वापरतात. म्हणजे 4.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला केवढी सत्तेची मस्ती आली आहे आणि केवढी गुर्मी आली आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं. आणि शिवसेनेबरोबर जातील न जातील, परंतु मला असं वाटतं की यांना जे वाटतं की आम्ही स्वबळावरती खूप मोठं यश संपादन करू किंवा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा वापरून आम्हाला फार यश मिळणार आहे, हे सगळं चुकीचं आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये यांची पूर्णपणे वाट लागणार आहे. आणि ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पक्षातले काही लोक इतर पक्षात जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि शिवसेनेमध्ये पण जी खदगद आहे, या सगळ्याचा परिणाम असा होणार आहे की जे राम कदम बोलतायत त्याच्या विपरीत चित्र हे महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे. आणि या स्वतःच्या मित्रपक्षांना गृहीत धरणं, त्यांना धमकावणं आणि त्यांच्याबद्दलची भूमिका जर राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांच्या बोलण्यातून दिसत असेल तर आपण बघू शकतो की संपूर्ण भारतभर काय चित्र दिसणार आहे. ते राम कदम बोला. आमच्या दोन पक्षांच्या आपसातल्या चर्चेमध्ये इतर पक्षांनी काही त्याच्यामध्ये रस घेण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न अमित शहा साहेबांनी त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं ते एक वक्तव्याचा एवढाच अर्थ आहे की सोबत नाही आले तरी आम्ही नाही आले नाही तरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये जेव्हा समोरासमोर आपण लढतो तेव्हा त्या ठिकाणी विजय आणि पराजय एवढेच 2 शब्द उरतात आणि समोरच्या पक्षाचा पराजय करू हा त्या शब्दाचा अर्थ निघतो. आता ठीक आहे, विरोधी पक्षाला काही सत्ताधारी पक्षाबद्दल काही कौतुक कधी करायचं नसतं राजकारणामध्ये, हा एक सर्वसाधारण नियम आहे. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला आमचं वागणं हे अशा स्वरूपाचं वाटणार आहे, कारण काँग्रेस पक्ष हा सत्तेच्या शिवाय राहूच शकत नाही. आणि जेव्हा सत्तेचा कालखंड त्यांच्या कालावधीमध्ये जेव्हा होता त्यावेळेस या देशानं अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं पाहिली आणि मागच्या 4.5 वर्षात या देशानं जी प्रगती केली आणि जगानं सांगितलं आपल्या देशाला, आज जगभरामध्ये भारत देशाला एक वेगळी मान्यता आहे. ती मान्यता कशामुळे आहे? तुमच्या पंतप्रधानांनी आणि तुमच्या अध्यक्षांनी जो भ्रष्टाचार केलाय, तुमच्या मंत्र्यांनी जो भ्रष्टाचार केलाय, भ्रष्टाचार हा विषय काढल्यावर काँग्रेस, आजचा तो विषय नाहीये. तुम्ही परत भ्रष्टाचाराविषयी बोलू नका. नाही. आणि आता जर 4.5 वर्ष एक पुरावा द्या. तुम्ही तुमच्या असे हजारो 22 मंत्र्यांवर चौकशी चालू आहे भ्रष्टाचार प्रकरणाबद्दल. राम कदम साहेब, हा विषय सर्वात महत्वाचा आहे की आपण दरवेळेला बोलता की फडणवीस साहेब या ठिकाणी फडणवीस साहेब प्रामाणिक आहेत, भ्रष्टाचारी नाहीत. परंतु शोभाताई फडणवीसचं प्रकरण तुम्हाला माहित असेल, डाळ घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं होतं आणि मोठ्या प्रमाणात डाळ घोटाळा झाला होता. माहित नसेल, एखाद्यावर राजकीय अधिवेशनातून आरोप करणं म्हणजे भ्रष्टाचार झाला हा अर्थ होत नाही. काँग्रेस पक्षाला देता आला नाही, फक्त लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी राम कदम तुम्ही काय भ्रष्टाचार बोलता? सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी, धनंजय मुंडेंनी प्रत्येक 22 प्रकरणामधले भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेले आहेत, चिकी घोटाळ्यापासून सगळे.
आणि जे मगाशी म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी खूप चांगलं काम केलं, त्यांना मला आठवण करून द्यायची आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया असे प्रोजेक्ट मोठे धूमधडाक्यात सुरू केले, कोट्यवधी रुपये त्याच्यावर खर्च केले, किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. सगळ्या कंपन्यांनी गाशा गुंडाळला, ते पुन्हा निघून गेलेले आहेत. कारण तुम्ही रोजगार देऊ शकत नाही, काहीही तुम्ही दिलेलं नाहीये. भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांवरती प्रचंड अन्याय झालेले, शेतमालाला भाव मिळत नाहीये, शेतकरी नाराज आहे. रोज मुर्दे पडतायत, खून पडतायत, बलात्काराचे आणि अनेक घटना होत आहेत. त्यांच्या गृह खातं त्यांच्याकडे असूनही नागपूरमध्ये काय चाललंय, मुंबईत काय चाललंय, सगळ्या शहरांमध्ये काय चाललेलं म्हणजे पूर्ण अस्वस्थता महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र आता बिहार आणि युपीला मागे टाकेल की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. तुम्हाला माहितीये बीडला त्या मुलीच्या रस्त्यामध्ये तिला चाकूने मारलं, तिच्या नवऱ्याला. इतकं भयंकर प्रकरण आहे. हे असे प्रकरण होत आहेत आणि गृह खातं जे सांभाळतायत मुख्यमंत्री, ते काही जबाबदारी त्यांच्याकडे वाटत नाहीये. त्यांना राम कदम बघा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या डिबेटमध्येच एकत्र आल्यानंतर तुम्हाला कसं घेरताय, तसंच महाराष्ट्रामध्ये होणार. मात्र हेमलता पाटील, महाआघाडी तर होत नाहीये, कोण पंतप्रधान होणार यावर एकमत होत नाही. तिथे मायावती आणि अखिलेश काँग्रेसला सोबतही घेत नाहीत. मग तिथे फक्त रायबरेली आणि अमेठी या दोनच जागांवर काँग्रेस लढणार का? युपीमध्ये इतर जागांवर काँग्रेस लढणार नाही. इथे महाराष्ट्रातही प्रकाश आंबेडकर तुमच्या सोबत यायला तयार नाही. निखिला, सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन एक एकजूट बांधून आघाडी झाली पाहिजे असा काँग्रेसचा प्रयत्न होता. परंतु प्रत्येक प्रादेशिक पक्षाला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो आणि जागा वाटपामध्ये, सीट शेअरिंगमध्ये त्यांना जास्त जागा हव्या असतात. त्याही दृष्टीने आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला. अजूनही आम्ही आशावादी आहोत आणि मला असं वाटतंय की 2019 मध्ये जर हे सर्व पक्ष एकत्र आले तर चांगल्या पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो. आणि आम्ही आमचे प्रयत्न सोडले नाहीत. आपण आंबेडकरांच्या बाबतीत बोललो, आमची चर्चा चालू आहे, आमची बोलणी चालू आहे. प्रश्न असा येतो की MIM ला आम्ही बरोबर घेऊ शकत नाही, कारण MIM ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे. त्यामुळं काही आम्हाला अडचणी येत आहेत. परंतु तरी सुद्धा आम्ही आशा सोडली नाही. विचारधारेची लढाई येतेच कुठे? ही तर अस्तित्वाची लढाई आहे. काँग्रेसचीही अस्तित्वाची लढाई, प्रादेशिक पक्षांचीही अस्तित्वाची लढाई. नाही, अस्तित्वाची लढाई आहे, पण त्याच्याबरोबर विचारधारेशी सुद्धा जुडलं गेलं पाहिजे. आणि त्यामुळे कुठली विचारधारा? फक्त मोदींना हरवणं, भाजपला हरवणं ही विचारधारा, या विचारधारेवर एकत्र येणार नाही. मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये सनातन सारख्या संस्थेने, हेमाते एक मिनिट, सनातन सारख्या संस्थेने अगदी कॉम्रेड पानसरे असतील किंवा गौरी लंकेश असतील, प्राध्यापक कलबुर्गी आणि दाभोळकर यांच्या हत्या झाल्या. त्याच्यामध्ये सनातन संस्थेचा हात आहे हे सगळ्यात सिद्ध झालेलं आहे. भीमा कोरेगावला जे झाले त्याच्यामध्ये भिडे आणि एकबोटे आहेत हे सगळ्यांना सिद्ध झाले. दलितांना मारझोड होते, कोणी काय खाल्लं, काय हे केलं त्याच्यावरती मारझोड होते. असे प्रकार या ठिकाणी चालू आहेत आणि हे महाराष्ट्र पूर्ण अस्थिर करायचं प्रकरण आहे. आता तुम्ही जे पाणीपतचं बोलते, हे सगळे मुद्दे आहेत. हे मुद्दे तर प्रचारामध्ये येतीलच. मात्र मग तुमच्या राजकीय अस्तित्वाचं, राजकीय लढाईचं काय, कसं गणित जुळवताय तुम्ही इथे? मी येते तुमच्याकडे. सुरेशजी बोला. तुम्ही तर इथे युपी मध्ये तुम्ही अखिलेश आणि मायावती वेगवेगळे लढले होते विधानसभेसाठी. काय झालं पुढे ते माहितीये. एकमेकांवर घडाघाती टीकाही झाली. आता फक्त मोदी विरोध या एका विषयावर तुम्ही एकत्र आलेला आहेत. कोणती विचारधारा सेम नाही सपा आणि बसपामध्ये? नाही, सर्वात महत्वाचं असं आहे की राम मनोहर लोहिया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तेव्हाही जुळत होते आणि आजही जुळत आहेत. कारण यांचा सगळ्यांचा विचार एकच आहे, समानतेचा विचार. त्यामुळं विचारांची लढाई जी आहे ती आताच राम कदम साहेबांनी सांगितलं की तुमचे विचार जुळत नाहीत, तर त्यांना माहित नसेल की आज जे त्यांचे विचार जुळत असणारे लोक त्यांच्यासोबत नाहीयेत. आणि भविष्यामध्ये 2007ला आम्ही लढलो त्यावेळेस पूर्ण बहुमतात आमचं सरकार आलं. 2012ला सपा लढली त्यावेळेस बहुमतात आलं. अखिलेश यादव मायावतींना गुंडी म्हणायचे किंवा मग मुलायमसिंग यादव मायावतींना गुंडी अशा प्रकारचा उल्लेख केला जायचा आणि बसपा तिथे समाजवादी पक्षाला गुंडांचा पक्ष म्हणून म्हणायचं. मग आता कुठे गेलं ते सगळं? परिस्थिती अशी आहे, साधं युपीच्या विधानसभेत बघा तुम्ही, विधानसभा निवडणुकीत बघा तुम्ही काय केलं ते. परिस्थिती अशी आहे पूर्ण देशाची की या ठिकाणी पूर्णपणे हे जे लॉ अँड ऑर्डर ही देशनाबूत झालेली आहे. त्यामुळं सर्वात मोठे जे गुंड आहेत ते माननीय मोदी आहेत. आणि या गुंडांना थांबवण्यासाठी जे आमचे जे लोक आहेत छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आज तर आम्ही तो एक अजेंडा समोर दिलेला आहे की हे जर सर्वात मोठे गुंड आहेत, त्यांनी ज्या दंगली घडवल्या, ज्या
तुम्ही बघत असाल राम मंदिराची दंगल असेल, तुमची याची दंगल असेल, गुजरातची दंगल असेल, उन्हाची असेल, जेवढ्या काही दंगली आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राम कदम बघा, तुम्ही महागुंड म्हणतात आणि इथे सपा बसपा गुंड बनलेले आहेत. एक गँगवॉर चाललंय संपूर्ण देशात. निखिला फक्त एक मिनिट विस्तारानं बोलू द्या. आता बसपा आणि सपाचे नेते एकत्र आलेत, कार्यकर्ते कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये आपसात शत्रुत्व फार मोठ्या प्रमाणात आहे. हे आपल्याला युपीला जाऊन खाली ग्राउंडवर पाहावं लागेल. लोकसभा पोटनिवडणूक, विधानसभेच्या पोटनिवडणुका सपा बसपानं जिंकल्याच की. सगळे कार्यकर्ते त्याला पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील, ही वस्तुस्थिती. ऐका 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 राम कदम, हे दिवा स्वप्न आहे असं मायावती आणि अखिलेश म्हणतात. त्या ठिकाणी त्याच्या कार्यकर्त्यांची गोरखपूरमध्ये आम्ही तुम्हाला याची नेत्यांची युती आणि कार्यकर्त्यांची युती याच्यामधला फरक समजून घ्या. आपण फुलपूरचं इलेक्शन आहे, आणि कार्यकर्ते याच्यामधला फरक समजून घ्या. या ठिकाणी कार्यकर्ते खाली गाव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही एकत्र येऊन दाखवलेलं आहे. आम्ही दोन मिनिटं ऐकून तर घ्या. 2 मिनिटं निखिला 2 मिनिटं ऐका. गाव पातळीवर शत्रुत्व एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की ज्या ठिकाणी सपाचा कॅन्डिडेट असेल त्या ठिकाणी बसपाचे लोक त्याला पाडतील, आणि ज्या ठिकाणी बसपाचा कॅन्डिडेट असेल त्या ठिकाणी सपाचे कॅन्डिडेट त्याला पाडतील. भूमिका असेल मला असं वाटतं. आता आपण अगदी नेते महाराष्ट्रात कसं होणार का? शिवसेना आणि भाजप यांचं युती नाही झाली तर कसं होणार का? ग्राउंड रियालिटी फार वेगळी आहे. ग्राउंड रियालिटी आम्ही दाखवलेली आहे, करण्याच्या निवडणुकीत दाखवलेली आहे, फुलपूरच्या निवडणुकीत दाखवली आहे. काय म्हणतायत नेमकं? मध्ये बोलू नका हो. कसं कसं गणित जुळवते भाजप? डोले सर. हॅलो, बोला सर. पुन्हा जरा प्रश्न रिपीट कराल, ऐकू आला नाही. विश्राम डोले सर, राम कदम म्हणतात की युपी मध्ये मायावती अखिलेश एकत्र आलेले असले तरी सुद्धा कार्यकर्ते एकत्र येणार नाहीत आणि एकमेकांचे उमेदवार पाडतील. तसंच तुम्हाला वाटतं की तिथे तसं होईल आणि महाराष्ट्रात जर शिवसेना भाजप एकत्र आले नाही तर ती स्थिती महाराष्ट्रात होईल? नाही, कार्यकर्ते एकत्र येऊ न म्हणजे युती हो न हो, कार्यकर्त्यांनी एकत्र न येणं हे युपी मध्ये जसं लागू आहे तसं ते महाराष्ट्रामध्ये लागू आहे. समजा उद्या भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर काय शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते खरोखर एकमेकांना मदत करतील का? मनापासून हा प्रश्न भाजपलाही विचारता येऊ शकेल. मुद्दा असा आहे की केवळ युती झाली वरच्या नेत्यांमध्ये म्हणून त्या जमिनीवरती ट्रान्सलेट होते का, हे अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतं. दुसरा अजून एक महत्वाचा भाग असा आहे, लक्षात घ्यायला पाहिजे निखिला, की केवळ वरच्या पातळीवर युती झाली म्हणून होत नाही. कारण जो एक म्हणजे इलेक्शनच्या गणितामध्ये जर बघायला गेलं तर एक फ्लोटिंग मतदार असतो, एक तरंगता मतदार असतो जो बऱ्यापैकी महत्वाचा असतो. ज्या वेळेला टसल असते त्यावेळेला या 2-3-4% तरंगते जे उमेदवार असतात ते आयत्या वेळी कुठे जातात त्याचा अनेकदा फार महत्वाचा आणि दूरगामी परिणाम होतो. या तरंगत्या मतदारांच्या दृष्टीने हे दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि भाजप विरोधी आघाडी काय नॅरेटिव्ह आणतात हा खूप महत्वाचा भाग आहे. एक छोटासा महत्वाचा भाग आहे, आता सगळे राजकीय पक्ष त्यांना साहजिक आहे की ते आयडिओलॉजी आणि भ्रष्टाचार वगैरे काढणार. प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी काय असतात हे आपल्याला माहिती आहे. एकच फक्त सांगायचा मुद्दा असा आहे की अनेकदा हे जे फ्लोटिंग मतदार असतील त्यांच्या मनात हा प्रश्न असेल की मी जरी आता इथे मत दिलं तरी प्रत्यक्ष पंतप्रधान कोण बनेल, सरकार जे बनेल ते व्यवस्थित बनेल का? त्या पार्श्वभूमीवर जर बीजेपीला आघाडीने जर काही सशक्त पर्याय दिला तरच ही जी युती आहे याचा हवा तसा हे साधला जाईल. आणि मला असं वाटतं की तिथे थोडंसं या आघाड्या जरी स्थानिक पातळीवर झाल्या, प्रांतिक पातळीवर झाल्या तरी एक नॅशनल नॅरेटिव्ह निर्माण करण्यामध्ये जर आघाडी यशस्वी झाली तर आता युपी मधली जी आघाडी होते त्याला अधिक बळ येईल. जर नॅशनल पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जर तसं नॅरेटिव्ह की मोदींच्या तुल्यबळ कोणीतरी असा आहे हे जर नॅरेटिव्ह निर्माण झालं नाही तर या आघाडींचा जो फायदा यांना आता अपेक्षित आहे तसा तो कदाचित होईल की नाही. मात्र विरोधक हा सगळा पर्याय देऊ शकतील का? कारण मायावती अखिलेश किंवा मग ममता बॅनर्जी यांना राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? कोण चेहरा असेल पंतप्रधान पदाचा, कोण पर्याय असेल मोदींचा? आपण हेमलता पाटील आणि विद्याताईंकडे जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. शेवटच्या टप्प्यात आहोत. राम कदम, फक्त एवढं सांगाल की यामध्ये पानिपतची लढाई आम्हीच जिंकू हा विश्वास भाजपमध्ये कुठून आला? मागच्या 5 वर्षात पूर्ण होत येतील
या 5 वर्षात केलं गेलेलं काम आणि ज्या पद्धतीचा विकास कोट्यावधी लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी केले गेलेले प्रामाणिक प्रयत्न, या 2 गोष्टी म्हणजे अगदी भारतीय जनता पार्टीनं ज्यावेळेस पहिल्यांदा 31 मेला माननीय मोदीजींनी शपथ घेतली पंतप्रधान पदाची, त्या क्षणापासून सबका साथ, सगळ्यांना सोबत घेऊन सबका विकास हाच एक केंद्रबिंदू ठेवला. समाजातला जो सगळ्यात अंतिम गरीब माणूस आहे त्या गरीब माणसापर्यंत विकास पोहोचवला पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जो कालचा निर्णय झाला, सर्वे सांगतात की भाजपला काही बहुमत मिळणार नाही, गोरगरिबांना फायदा मिळणार आहे. ते कोट्यावधी गोरगरीब ज्यांना मोदींनी फायदा करून दिला, कोट्यावधी गोरगरीब, ज्या कोट्यावधी गोरगरिबांना फायदा मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं कोट्यावधी गरीब लोक ते मतदान करताना विकासाला मतदान करतील का भ्रष्टाचारी अगोदरच्या जे सरकार होती त्यांना मतदान करतील? विकास कुठे दिसला? 15-15 लाख रुपयांचं काय झालं? नेत्यांची युती झाली आहे, कार्यकर्त्यांची युती झाली नाही. आणि जेव्हा दोन एकमेकांना शिव्या घालणारे लोक जेव्हा 2 एकत्र येतात तेव्हा आल्याच्या नंतर लोक मतदान त्यांना करत नाही. विकास नव्हता का? चुकीचे शब्द वापरू नका. शिव्या तुम्हाला शिवसेना घालते हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही त्यांना पटक देऊची भाषा करताय. आम्ही शिव्या कधी वापरत नाही. आणि जे पानिपतची लढाई बोलले ना, तर विश्वासरावला गोळी लागली आणि सैन्य सैरभैर झालं. तसं 5 राज्यांच्या पराभवाची गोळी लागली मोदींना आणि मोदी राम कदम ऐका विद्याताई काय म्हणतात, विद्याताई रिपीट करा परत. पानिपतचं जे झालं ना, विश्वासरावला गोळी लागली आणि सैन्य सैरभैर झालं. तशी 5 राज्यांची गोळी मोदींना लागली आहे, भाजपला लागली आणि त्यामुळे सैरभैर झाले. आम्हाला शिव्या देऊ नका. राम कदम बोला, राम कदम बोला. बोललं पाहिजे पण तुम्ही ते बोलत 5 राज्यांची गोळी लागली आहे भाजपला. आजही देशाच्या नाही मुळामध्ये एखाद दुसरं राज्य हातातून गेलं ते पण 15 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती. पण थोड्या छोट्याशा विजयाने ज्या ठिकाणी काँग्रेसला बहुमत मिळालं नाही, काँग्रेसला लोकांची मदत घ्यावी लागली. एवढ्या छोट्याशा हळदीच्या कुंडानं जर काँग्रेसचा जर आत्मविश्वास उंच होत असेल तर काँग्रेसने हे विसरता कामा नये. आजही 75% देशाच्या भूभागावर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. हे विसरता कामा नये काँग्रेसनं. राम कदम कुठला 77% विभाग काढला? आपण पानिपतच्या युद्धाची 77% विभाग पाडला प्रादेशिक पानिपतच्या युद्धामध्ये खोगीर भरती जास्त होती, त्यामुळं मराठे हारले. हा आपण इतिहास विसरला. त्यामुळं जास्तीत जास्त तुमची जी खोगीर भरती तुम्ही केलेली आहे त्यामुळे तुम्ही हारणार आहात. भीमा कोरेगाव मध्ये काय झालं ते सांगा. 200 वर्षापूर्वी रईशेख कोण लढाई हरलं? निखिला मैं कहूंगा पूरे देश में हिटलरशाही के खिलाफ कलेक्टिव लीडरशिप की लढाई है. नाही, माझं असं म्हणणं आहे की देशामध्ये जे हिटलरशाही चालली आहे त्याच्या विरुद्ध कलेक्टिव्ह लिडरशिप येणार आहे. मोदी जे म्हणतात की वीक सरकार होईल, नाही, देशामध्ये एक सेक्युलर सरकार होईल. आणि भारतीय जनता पार्टीची जी परिस्थिती आता आहे त्यांना पण कळतंय की जे उत्तर प्रदेशमध्ये झालाय हिटलरशाही जाईल आणि देशामध्ये एक सेक्युलर कलेक्टिव्ह लिडरशिपची सरकार येईल, तेच होणार आहे. ढोले सर, कलेक्टिव्ह लिडरशिप असं रईस शेख म्हणतात, तिथे मोदी म्हणतात की कलेक्टिव्ह लिडरशिप नाहीये म्हणून. काय वाटतं तुम्हाला, आहे नाहीये? बोलायला तर चांगले आहे कलेक्टिव्ह लिडरशिप वगैरे, पण याआधीचे आपले भारतीय राजकारणातले सगळे जर इतिहास बघितले तर असं कलेक्टिव्ह लिडरशिप निर्माण होण्याची शक्यता खूप कमी असते. खूप यांच्यामध्ये सुंदोपसुंदी असते. आणि आता ज्या पद्धतीचं आपण बघितलं म्हणजे मुळातच काँग्रेसला यांनी घेतलेलं नाही, याचा अर्थ राहुल गांधींची लिडरशिप त्यांना मान्य नाही. तिकडे साऊथमध्ये चंद्राबाबू नायडू आहेत, तिकडे दक्षिणेकडे आहेत. त्यामुळे आता प्रादेशिक पातळ्यांवर युती होतात आहे भाजपला निश्चितपणे आणि मोठं आव्हान निर्माण होत आहे, खरं आहे. पण ज्यावेळेला हे एकत्र येतील त्यावेळेला यांच्यातून काहीतरी लिडरशिप निर्माण होईल का आणि ती टिकेल का, हा खरंच एक सर्वसामान्य लोकांपुढे असणारा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं हा नुसताच प्रश्न नाही तर इलेक्शनच्या वोटिंगवर परिणाम करणारा पण एक घटक ठरू शकतो. त्यामुळे हे युती होणं भाजपासाठी निश्चितपणे धोक्याची घंटा आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या याच्यावरही त्याचा परिणाम होईल. पण प्रत्यक्ष पुढच्या 2-3 महिन्यामध्ये हे विरोधी पक्ष किंवा भाजप
त्या नॅशनल लिडरशिपच्या संदर्भामध्ये काय कथन, नॅरेटिव्ह, काय स्टोरी निर्माण करतात त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील असं मला वाटतं. बरोबर बरोबर. जी सुरेश, मोदीजींनी जे सांगितलेलं आहे की मजबूर सरकार बनाना चाहते हैं, मजबूर सरकार चाहिए. मान्यवर कांशीरामजी सांगायचे देशामध्ये मजबूर सरकार पाहिजे, कारण मजबूर सरकार जर असेल तरच या ठिकाणी आपले जनतेचे प्रश्न मार्गी लागू शकतात. आता पूर्ण बहुमताचं मोदीजींचं सरकार असल्यामुळे इथं कुणाचंही ऐकून घेतलं जात नाही. तो त्यांनी एनडीएचे जे घटक पक्ष आहेत त्यांचं सुद्धा ऐकलं जात नाही, कारण त्यांचं पूर्ण बहुमत असल्यामुळे. त्यामुळे मजबूर सरकार जर असेल तर नक्कीच या देशामधल्या जनसामान्यांची प्रश्न हे मोठ्या प्रमाणात बसपा सपा यांना असा बेस असा कोणताच नाहीये की एकत्र जोडून राहण्याचा. एक मोदी विरोध सोडला, भाजपा विरोध सोडला तर दुसरं काहीच नाहीये तुमच्याजवळ. निखिलाजी, 1997 ला सुद्धा बसपा आणि सपा एकत्र आलेली होती, आले आणि तुटला ना नंतर. इंदिरा गांधींच्या विरोधात जनता पार्टीचा प्रयोग असाच झाला होता. बरोबर. आणि त्याही प्रयोगाचं पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे. सगळ्यांनाच माहिती आहे. पूर्णपणे आता बहन मायावतीजींनी आज सांगितलेलं आहे की आमची अलायन्स आहे ती यापुढे कायम राहील, फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरती नाही. आणि बहन मायावतीजींनी हे पण सांगितलेलं आहे की आमची जी अलायन्स आहे ती कॉमन माणसाच्या एजेंड्यासाठी झालेली अलायन्स आहे. आणि इथलं जे धर्मांध जातीवादी जे सरकार आहे याला नेस्तनाबूत करण्यासाठी तुमच्यात किती सुंदोपसंधी होते किंवा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये किती होते यावर भाजपचं यश अवलंबून असणार आहे. राम कदम. नाही, निखिला या ठिकाणी बसपचे नेते म्हणतात की अस्थिर सरकार केंद्रात देणं हा बसपाचा उद्देश आहे. हे अतिशय शॉकिंग त्यांचं वक्तव्य आहे. अस्थिर सरकार या देशाला द्यायचंय? अस्थिर सरकार कुठला निर्णय घेऊ शकतं? राम कदम अस्थिर साहेब, सरकार असेल तुमच्याकडे पूर्ण बहुमत असताना तुम्ही या कोणत्या साधा शिवसेनेच्या लोकांना तुम्ही ऐकत नाही, एनडीएच्या कुठल्याही लोकांचं ऐकत नाही. अशी जर मानसिकता जर बसपाची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने ठरवावं की काय विचित्र मानसिकता आहे. बिलकुल अस्थिर सरकार होणार नाही. बहुमतातलं सरकार असेल आणि सगळेजण कलेक्टिव्हली जबाबदारी स्वीकारून करतील. आणि आमचं आत्ताचं उद्दिष्ट एकच आहे, जसं अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला फक्त मोदी आणि हे ढोंगी सरकार आहे, लोकविरोधी सरकार आहे, हिटलरशाही चालवणारं सरकार आहे, याला पहिले घालवणं हे आमचं उद्दिष्ट असणार. बस आता फक्त जसं माशाचा डोळा अर्जुनाला दिसत होता तसंच विरोधी पक्षांना आता फक्त मोदी आणि भाजप दिसत आहेत. त्यामुळे प्रादेशिक पक्षांमध्ये किंवा राज्यांमध्ये झालेली आघाडी युती ही भाजपसाठी खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळेच अमित शहा म्हणतात की हे पानिपतचं युद्ध आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थच तो आहे की हे पानिपतचं युद्ध आहे, कसंही करून ते आता मराठ्यांना म्हणजे भाजपला जिंकायचं आहे असं अमित शहांचं म्हणणं आहे. घोडा मैदान काही फार दूर नाही, लवकरच ते स्पष्ट देखील होईल. धन्यवाद तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. इन दोनों